जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. पुन्हा एकदा स्वागत तुमच्याकडे नव्या व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आज ब्लॉग 2:30 वाजता चालू झाले. कसं का म्हणजे मला नव्हता आराम, मी गेलो नव्हतो कॉलेज आणि आता बस तर झोपलतो. उठून मी 1 वाजता उठून वाचून जेवून आत्ता ब्लॉग चालू कराले. आणि कालचा ब्लॉग बैठलो मी. हां, लोक कम बैठले, पण मला माहीत आहे स्टार्टिंगला असंच असते. पण मला जेवढे जण बी सपोर्ट दिलेत मी त्यांच्यासाठी आज रोज व्हिडिओ बनत जाईल. असंच बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ मी आज बी काही सिलेक्ट केली नाही, कुठं जायचं आहे काय नाही. रोजचंच बघू काही नवीन. मध्ये मध्ये एकदम अडचणीत काही आला नवीन कुठं जायचं तर ते बी दाखवेल मी तुम्हाला. आणि तो जो कोणा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, माझ्या नवीन अकाउंटला आणि नवीन चॅनलला हरिओम मराठी ब्लॉगर. जाऊन पटापट फॉलो आणि सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. का बरं की आता सगळे व्लॉगिंग व्हिडिओ त्याच्यावर येणार आहेत, गेमिंग चॅनलवर नाही. त्यासाठी मी काल टाकलो आहे तिथं, ज्यांनी कोणी बी वाईटलेत आणि जे बी बघतात माझे ब्लॉग तिथं बघून डायरेक्ट नवीन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा इन्स्टा आय डी बी टाकलो आहे मी काल ब्लॉगवर, खाली लिहिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जाऊन तिथं बी इन्स्टा आय डीवर बी फॉलो करून घ्या. मला लागले तान आणि आता मी करणार गेमिंग. आता मला आले काम. मी गेमिंग व्हिडिओ करून मग तुम्हाला भेटतो. आणि मी ऑर्डर केलं आहे न्यू माझ्या जिमचं सेटचं न्यू डंबल्स आणि एक रॉड ते बी 1-2-3 दिवसात येईल. आणि मी ते बी तुम्हाला दाखवेल जिमच्याबद्दल का आहे माझं प्रोटीन, मी का घेतो ते सगळं. ओके, भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. तो जो कोणा थांबा 1 मिनिट, तो जो कोणा ब्रेक. ओके, मी गेमिंग व्हिडिओ करून लगेच येणार. लेट्स गो. वापस आलेलो आहे. गेमिंग व्हिडिओ झालेला आहे, ते बी टाकतो आता यूट्यूबवर आणि इंस्टावर येणार 6:30ला. 6लाच येणार. कसं तर मी 6:30ला टाकतो, पण 6:30ला टाकतो, पण 6ला आज येणार. आणि यूट्यूबवर बी येणार 6 वाजता. दोन्ही टाईमला बी, दोन्ही टाईम सेम टाईमवर येणार. आणि मम्मी गेली ती बाहेर, तर मम्मी बी आले. तर मम्मी का करायला म्हणजे तर मम्मी तर लसूण सोलले. आणि तुम्ही बघून घ्या पहिले. हे बघा, लसूण एवढेली सोललेली आहे, अजून एवढं आहे. आणि कसं का सोललेलं म्हणजे आता 2 दिवसात येळामुशा आहे, त्याची तयारी चालू आहे. लसूण सोलणं चालू आहे अजून. आता आज जाऊन शेंगा बिंगा आणायचे आहे, ते मी जातो मागून दुपारी 6-8 वाजता. बघतो भाज्या आहेत का, शेंगा बिंगा आल्यात का. मेन मार्केटमध्ये जावं लागते मायला. इथं जवळ कुठे बी राहणार, मेन मार्केटमध्ये गेलं कीच भाज्या काढतात. चला छतवर जाऊतात आपण. आज मला मुलं नुसतं बोर नुसतं शाळात. मी आता बसतं का करत होते, आता कोणता क्लास चालू आहे. मी 3:50 झाले. माझं मॅथ्स सेकंड क्लास संपला असेल आत्ता. 2 मॅथ्स झाले. अरे बघा छतवर
माहायला चमकल आली की रे, डोळ्यावर नुसतं चमकल आले माझ्या उन्हात गेले की. आणि तुम्हाला गल्ली दाखवतो. गल्ली एकदम सुनसान आहे भाऊ, एवढी सुनसान आहे. 4 वाजे चालू झाले, पण मी जेव्हा पहिल्या गल्लीत होतो का औरंगाबादमध्ये, तिथं गल्ली एवढं सुनसान राहायचीच नाही. 3 पासूनच गर्दी राहायची. आणि इथं बघा सुनसान आहे. तुम्हाला दाखवतोय, शांती नाही का तुम्ही. भेटलो भाऊ, किती सुनसान आहे. हा थोडं एक बसचा गाड्याचा आवाज येत असेल का बरं, की बाजूला रोड आहे ना त्याच्यामुळं. इकडच्या साईडला आहे रोड, तर त्यासाठी तेवढंच आवाज येते, दुसरं कुठे ना. पण गल्ली एवढे एकदम शांत आहे. अरे म्हणूच नको भाऊ. पण माझी पहिलीची गल्ली औरंगाबादमध्ये जे होतो का मी, ते एक अलगच होती. तिथं गर्दीच गर्दी राहायची. 4, 5, 3 वाजले पोरं बाहेर यायचे, काहीची शाळा सुटायची, गव्हर्मेंट शाळा असं राहायचं. ग्राउंड राहायचं बाजूला, तिथं पोरं यायचे खेळायला, ते अलग. पण ते का बरं होतं म्हणजे ते औराद होतं. औराद आहे एक गाव, आणि हे बिदर आहे आपलं एक सिटी. सिटी गावामध्ये थोडं ना थोडं चेंज असेल तर चालत राहतं. आणि भावानो, तुम्हाला आज एकदा सांगतो मी, काल बी सांगितलं, आज बी सांगितलं. आणि तुम्हाला अगर व्लॉग चालू करायचा आहे माझं बघून का करणार, कुणाचं का बघून करणार अरे तुम्ही. पण हिम्मत करून ना, जेवढं बी हिम्मत आहे ते करून तुम्ही ब्लॉग चालू करा. हिम्मत घेऊन ब्लॉग चालू करून सगळं दाखवा. तुमच्या घरातलं नाही दाखवत नाही, बाहेर जावा, बाहेरचे फनी व्हिडिओज करा. असं तसं फ्रेंड्स ग्रुप राहते, त्यांच्यासोबत करा. हां, तुम्ही अगर बाहेर गेलो, तुम्हाला वाटत असेल लोक बघतात हे ते, नाही. लोक किती दिवस आठवणार रे. आता घरीच एकच माणूस मेला तर तिसऱ्या दिवशी तर विसरून जाते. चालत राहते. मागून तुम्ही सक्सेस झाल्यावर तेच लोक तुमचे व्हिडिओ बघतात, रोज तुमच्या व्हिडिओचे वेट करतात. त्यांचे आठवायचं नाही भाऊ. लोकांना भिवून केलो ना, लाईफमध्ये कधी सक्सेसच होत नाही. ना बिझनेस करू शकतो, ना व्लॉगिंग करू शकतो, काहीच नाही. कुठेच येऊ शकणार लोकांचं बैठल्याने, लोकांना भिल्या बी. त्यासाठी चालू करा. आणि आता मी जातो अजून. आता व्हिडिओचं एडिट जी गेमिंग व्हिडिओचं, त्याची एडिटिंग करून ठेवतो. टाईमला टाकायचं आहे. आणि भाऊ, अगर तुम्हाला फनी व्हिडिओज पाहिजे ते बी कमेंट करा. ते बी येणार आहेत लवकरच ग्रुपमध्ये, दोस्ताच्या ग्रुपमध्ये सोबत. ते बी मी करतो आहे तुमच्यासाठी. काही पण करू भाऊ, काही पण फनी व्हिडिओज जे पाहिजेत ते ट्राय करतो मी. फनी व्हिडिओचं काही तर प्लॅन करत आहे मी, पण ते जरा दोस्तामुळं अटकले. एकदा एक्झाम झाले, आता येळवशीचं जरा झालं नाही. त्या येळवशीच्या मध्येच तुम्हाला करून दाखवणार ते फनी व्हिडिओज. आता वाजलेत 4. आणि लाईक आणि सबस्क्राईब कंटिन्यू ठेवा यार. आणि माझी इंस्टा आय डी आहे हरिओम मराठा. तिथं जाऊन गेमिंग व्हिडिओज टाकतो मी इंस्टावर, आणि तिथं जाऊन सपोर्ट करा यार. आणि ह्या व्हिडिओला बी नवीन चॅनलला माझ्या यूट्यूबवर हरिओम मराठी ब्लॉगर, त्याला बी जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट द्या. आणि मी आता हे व्हिडिओ 2 मिनटासाठी पॉज करतो आहे. तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. मला जायचं आता खाली, जरा काम आले. मी आता स्टडी करायचे, थोडं वाचतो. घरातलं कसं वाटणार, वाचलेले पोरगं म्हणून थोडं वाचून मग तुम्हाला जेव्हा एक्सरसाइज करत ती एक, आणि बाहेर पाणी बिणी घ्यायला गेलं का तेव्हा भेटतो तुम्हाला. तो कोणा 2 मिनटासाठी ब्रेक. वापस आलोय. बघा या घरातल्या माणसाला कसं टाकले. कपडे आणायचं चालू आता.
भाई कुछ भी करना पड़ता है यार, घर में रहा तो कुछ भी करना पड़ता है। कपड़े लाने में कैसी शर्म नहीं होनी चाहिए कपडे लाने में। आता मी काढतोय पिन, तुम्हाला दाखवू तसं मला शर्म मिळालं पण नाही, तुम्हाला दाखवते बघा। एवढे सगळे कपडे घेऊन जायचे खाली आता मला। का म्हणत असेल तुम्ही म्हणत असेल काय यार एक पोरग होऊन, पण नाही माय, मम्मीच्या पुढे कोणाचे चलत नाही। तुम्ही बी केलंच असेल, तुम्ही सांगत नाही पण केलं असेल तुम्ही बी, पक्का सांगतो तुम्ही पण केलंच असेल कधी नाही तर कधी, तुम्ही पण केलं असेल ना, कपडे आणले असेल। हां घरातले आणले असेल पण स्वतःचे तर आणले असेल ना। हां भाऊ स्वतःचे तर आणावंच लागते। हां तुम्ही अगर तुमच्या फॅमिलीचे वरचे कपडे आणायने चालते, तुमचे स्वतःचे तर आणलंच लाव ना। आपण नाही भीते बघ, आता मम्मी म्हणल्यावर काम तर करावं लागते। हे माझेच कपडे घेऊन चालू आहे, पट 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 कपड़े काटेंगे, निकालो। ये टी शर्ट एक तरफ, शर्ट एक तरफ, नहीं टी शर्ट एक तरफ, पैंट एक तरफ, टावेल, बनियान, सगळं खत्म करून मग तुम्हाला भेटतो। ठीक आहे, पट पट पट। यार कपड़े समेट ले लिए मैंने, सगळे कपडे आणलो बघा, कपडे पुरा भरल्यात हाताने। आता ह्याला मध्ये टाकतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो पाणी बाहेर जाता। ठीक आहे, 2 मिनिटचा ब्रेक। आता हा मी घरी उग फिरला का बरं की मम्मी आणि दीदी गेल्या बाहेर, त्यांना काही आणायचं होतं तर त्यांनी गेल्या बाहेर, मी उग फिरला। आता तर वाचत बसलतो। आता वाजले बघा 6:30, त्यांनी 5:30ला गेली, 1 घंटा झाले जाऊन, मला तेच 1 घंटा होते म्हणून फोडाले यार जीबीला, बोला बी नाही नीट, दुखला चरचर करायला, पाणी प्यायला बी चरचर करायला, काय करू मला काय। ला 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 आणि भावनो लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पटापट। आणि आता नुसते क्रेझी व्हिडिओ येणार आहेत, क्रेझी व्लॉग्स येणार आहेत, फनी व्लॉग्स येणार आहेत, कारण की तुम्ही जेव्हापासून बघायला मला सपोर्ट करायला, जेवढी का बघणार मला माहिती आहे टाईम लागेल, पण जेवढी बघायला, जेवढं जे व्हिडिओ बघला जेवढे जण बी तेवढे त्यांच्यासाठीच मी रोज व्हिडिओ बनणार, रोज व्लॉग टाकणार। आणि आतापासून फनी व्हिडिओ बी येत जाईल, बाहेरचे व्हिडिओ, कुठं जायचं फनी, कुठं या दोस्तासोबत कधी ह्याला गेलो पार्कला, ह्याला त्याला, सगळे व्हिडिओ, कधी मस्ती मजाक, सगळे। आणि गेमिंग व्हिडिओ तर टाकलो आहेच मी, माझ्या गेमिंग चॅनलवर आजचं शॉर्ट्स टाकलो आहे। लॉंग व्हिडिओ पाहिजे असल्या लॉंग व्हिडिओ पाहिजे असलं ना गेमिंगचं, तर ते बी सांगा भाऊ, ते बी टाकतो। फक्त तुम्ही कमेंट करा यार, तुम्ही कमेंट करणार मला का कळणार आहे ना तुम्हाला काय नीट पसंत आहे म्हणून। आणि व्लॉग पाहिजे असले ह्या व्हिडिओला, ह्या चॅनलला ना माझ्या नवीन, त्याला फॉलो करून घ्या, कारण की माझे ब्लॉगचे सारे व्हिडिओ ना इथे येणार आहेत। हरिओम मराठी ब्लॉगर म्हणून हे व्लॉग चॅनल आहे, आणि हरिओम गेमिंग आर्मी म्हणून ते गेमिंग चॅनल आहे, 2 आहेत माझे यूट्यूबर। आणि इंस्टावर एकच आहे, ते आहे हरिओम मराठा। पटापट जाऊन ह्या 3 चॅनलवर, 2 यूट्यूब चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब, आणि इंस्टा चॅनलवर फॉलो आणि लाईक। आणि मी टाकून दिले इंस्टावर बी आणि यूट्यूबच्या गेमिंग चॅनलवर बी टाकून दिलं माझं गेमिंग आजचं व्हिडिओ, तुम्ही जाऊन बघून घ्या। आणि मला आता जायचे बाहेर, मी जातो बाहेर का बरं की मला खेळायचे आता फ्री फायर। टाईम झाले, मी आणि माझा दोस्त तिथं बसतो महादेव मंदिरपाशी, तिथं बसून करतो गेमिंग व्हिडिओ। तर मम्मी आल्यावर मी जाणार, मम्मीला सांगितलं, त्यांनी आल्यावर मग जाऊ बाहेर, ते बी दाखवतं तुम्हाला। ओके, तो लोकांना वेट करा,
2 मिनिटासाठी त्याने आल्यावर जाऊत. त्यांनी येणार आता 5-10 मिनिटात. फोन लावाल तुम्ही. ओके, 2 मिनिट्स ब्रेक. तर आता मी चाललो आहे बाहेर किराणा शॉपपाशी, तिथे सिग्नल पाशी. ऑटोवाल्याला द्यायचे 20 रुपये. मम्मी आणि दीदी आल्यात ना ते, तर त्यांच्यासाठी 20 रुपये नाहीच वाटतं त्यांच्यापाशी. चिल्लर नसं का झालं माहीत नाही मला, ते गेल्यावर विचारतो. पण आता मी चालू आहे त्यांना द्यायला आणि तिकडून जाणार बाहेर खेळा. इथं डॉमिनोज आहे बघा. हे दिसलेलं काय, ते लाईट जे दिसलं आहे का, ते डॉमिनोज आहे. तिथं मागून ऑर्डर जाते. हे ना अजून आता मी नाही गेलो आहे अमितकडं, माझ्या दोस्ताकडं. तिथे जाऊन आम्ही करणार आहे गेमिंग. आज बहुतेक अगर गिल्ड वॉर चालू झालं तर गिल्ड वॉरच खेळणार. आणि एक उद्यासाठी व्हिडिओ तयार करणार, एवढंच. आणि जरा मस्ती मजा. चला तिथे जाऊन भेटू. चला, अजून फोन लावावा लागला मला. चला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पटापट. तर मी आलो आहे एका मंदिरमध्ये जिथं आम्ही बसून खेळतो रोज, भागमाच्या मंदिरमध्ये. आणि आमची खेळायची प्लेस दाखवतो तुम्हाला, एकदम युनिक. हे बघा आमचं खेळायची प्लेस. आम्हीच वेट करायला मायला तेव्हापासून बघायला येच ना आले. ये का भाऊ, वेट करून करून थकलो मी. कावा येते बे, तुम्हाला मंदिर जास्त येतं लोकांना. चला मंदिर बघूत आपण. हे बघा मंदिर. आणि हे इथून एंट्रन्स. हे आहे भागवती मंदिर. इथं गणपतीचं बी मूर्ती आहे आणि ते सोबत भागवती मंदिर बी आहे. खरं तर मी इथं गणपती मंदिरच म्हणतो मी याला, सगळे बी तेच म्हणतात. पण मी आणि मला 2-3 थोड्या वेळानं कळालं की भागवती मंदिर म्हणतात म्हणून. आत्ताच 1 महिना पहिले का की खाली मूर्ती होती पहिले भागवतीची देवीची. तर आपल्या देवीची मूर्ती होती तिथे, तेच आता स्थापित केलेली आहे चांगल्या जागी. पहिले मूर्ती जी होती का, मतलब मंदिर जरा छोटं होतं. मग आता त्याला अपग्रेड करून सगळं नीट करून आता मूर्ती नंबर 1 स्थापित केलेली आहे. आता तुम्हाला डायरेक्ट आम्ही आल्यावर भेटतो. तर लोकांना का करू मलाच कळणार आली. तर भावांनो, तुम्हाला आज एक माझ्या नवीन नाही, माझ्या 9वीमध्ये जेव्हा मी बिदरमध्ये आलो आणि 9वी आणि 10वीमध्ये जे सोबत होतं माझं मराठी दोस्त, नाही मराठीचंच आहे, त्याला भेटतो तुम्हाला. थांबा, त्यानं जरा दुकानमध्ये आहे, त्याला तुम्हाला भेटतो. त्यांनी निघू द्या बाहेर, त्यालाही माहीत नाही मी इथं थांबलो आहे. त्यानं बघायचं नाही, डायरेक्ट मध्ये गेले. त्यांना आल्यावर मग तुम्हाला भेटेल. 2 मिनिटचं वेट करा, फक्त 2 मिनिट. अमित पण आले, आम्ही त्याला भेटतो तुम्हाला. वो सब चीज़ें बंदे नको कर, ब्लॉगिंग हमारे को नहीं आने का है, वो डिलीट कर दे. नाही आयाच नाही तू, भाऊ लाजते मग आयला नाही. ए ओम्या ये
ये ये तर इकडं. कुठं चालतोस? व्हिडिओ करणार. हो काय ह्याची नाले हो काय जी माय बैठला होता उगो बघ. काय व्लॉग करली. हा. नमस्ते नमस्ते नमस्ते. मराठी बोल मराठीत काय चाललंय चाललंय? काय नाही बघ. व्लॉग करलो सर. होय. कवापासून? हा 4-5 दिवस झाले. पोस्ट करलो सर. हा 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 आयडीला ठेवलतो की कवा माझ्या आयडीला इन्स्टा आयडीला अकाउंट ठेवलतो की. काय नाही बघितलं. काय चालू आहे? एक्झाम हा एक्झाम आहे एक्झाम. एक्झाम आहे तर. हा. वा कोणती एक्झाम? मंथली मंथली एक्झाम चालू आहेत माझे झाले आत्ताच. काल आज सुट्टी मारला काल झाल्यात. आमचे आता काय घ्यायला होतं? खायला चहा पाणी चहा पाणी. कुठं राहू? मग तिथंच बँकेत ती मागी. मला सांग बे कुठे ते. हां काल त्या दिवशी आलतो की. मग दीदी कशी आहे? बरी आहे. दोघंच वगैरे. हां बंद कर सांगतो. तर मंडळी गेम सगळं झालं आहे. गेमिंग सगळं झालं आहे. सगळं झालं आहे. गेमिंग झालं आहे. व्हिडिओ झाले. मस्ती मजाक झाला. आणि भाऊनं भेटणं बी झालं. फक्त अमितला दाखवा नाही का बरं म्हणजे अमित म्हणला मी व्लॉगमध्ये येत नाही. मला पहिलंच लाज वाटते तर मी येत नाही. ठीक आहे म्हणलो मी काय फोर्स केली. पण दुसरा भाऊ ते होता ओमकार. त्याला बी दाखवलं तुम्हाला. ओके लेट्स गो. आता हे व्लॉग मी इथंच बंद करतो. तुम्हाला भेटतो त्या पुढच्या न्यू व्लॉगमध्ये म्हणजे टी व्ही दुसऱ्या उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. सॉरी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. असं कसं बाय लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता फायनल बाय.